and write it too. वी लर्न इंग्लिश फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 50 पाठ 50. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये, तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा. नमस्कार, मी सुनीता घोरपडे. मी, माझा भाचा दिनू आणि भाची आशा आता वडगावच्या गाडीत बसलो आहोत. मध्ये गुहागरला काकांकडे उतरलो होतो ते तुम्हाला आठवत असेलच. मुलं तिथे खूप रमली. त्यांच्या पण त्याच गप्पा चालू आहेत. काय मज्जा आली ना गुहागरला. आय वॉन्ट टू गो टू गुहागर अगेन. मला आवडेल पुन्हा जायला. काका आजोबा आणि काकी आजी किती प्रेमळ आहेत. आय लाईक देम. अरे, गुहागरचा विषय संपतोय का नाही? दिनू, आशा, आतापर्यंत आपण बरंच इंग्रजी शिकलो. त्यावर आता आपण एक खेळ खेळूया का? आपण वेगवेगळ्या लोकांबद्दल असा प्रश्न विचारूया की तिला किंवा त्याला काय करायला आवडतं. व्हॉट डज युअर फादर लाईक टू डू? व्हॉट डज युअर फ्रेंड लाईक टू ईट? बरं, चालेल. उत्तरं इंग्रजीत व्यवस्थित द्यायची बरं का? मी सुरू करतो. व्हॉट डज युअर फ्रेंड लाईक टू डू, सुनीता मावशी? My friend is Kusum. She likes to read books. Asha, what does your mother like to do? She likes to make clothes. Dinu, what does your teacher like to do? She likes to teach English songs. Asha, what does your friend Sangeeta like to eat? She likes to eat mangoes. Dinu, what does your father like to eat? He likes bananas. दिनू, आपण रस्त्याने येणाऱ्या गाड्यांच्या प्रकारांची नावं सांगूया का? चालेल. तुम्ही सगळी नावं इंग्रजीत सांगायचा प्रयत्न करा. हं. चालेल. ती बघ, तिकडून बस येत आहे. येस, आय कॅन सी अ बस. इट इज ब्लू. करेक्ट. आता तू सांग, आशा. आय कॅन सी अ रिक्षा. आता मी पण वाहनच येत नाहीये. सुनीता मावशी, वाहनाला इंग्रजीत काय म्हणतात? व्हेइकल. ओ, व्हेइकल. लुक ॲट दॅट व्हेइकल. दॅट इज अ टेम्पो. अरे वा, बऱ्याच वाहनांची नावं तुम्हाला माहिती आहेत. आशा, सांग सांग, आता तुझी पाळी आहे. बैलगाडीला इंग्रजीत काय म्हणतात? काय म्हणतात ग सुनीता मावशी? बुलक कार्ट. बुलक कार्ट. आय कॅन सी अ बुलक कार्ट. आता तुम्ही दोघं डोळे मिटा आणि कोणतं वाहन जातंय ते ओळखा. हं. शट युअर आईज. बरं. घट्ट डोळे मिट, दिनू. रेडिओ ऐकणाऱ्यांनो, वाहनांचे वेगवेगळे आवाज आता तुम्ही सुद्धा ओळखण्याचा प्रयत्न करा. हं. ओळखलं का दिनू? हो, ट्रक. गुड. मोटरसायकल. बैलगाडी. येस, बुलक कार्ट. मला कळलं. ट्रॅक्टर.
चला, बस फक्त 10 मिनिटं थांबेल. फार वेळ घेऊ नका. 10 मिनिटाच्या आत परत वरती या. मावशी, आपण वडगावला केव्हा पोहोचू? अजून 2 तास तरी लागतील. किती लांब आहे वडगाव? मावशी, आपण आणलेला चिवडा संपला असेल ना? का रे? मला भूक लागलेली आहे. आय एम हंग्री. अरे, काकी आजींनी केळी दिली आहेत. वा वा, प्लीज गिव्ह मी अ बनाना. हे घे. चला, आले का सगळे? चला, आले का? स्टॉप स्टॉप. आता काय झालं बाई? वेट, माय सिस्टर अँड माय डॉटर, दे आर नॉट ऑन द बस. इतक्या वेळ बेल वाजवत होतो. आता कुठे गेली तुमची मुलगी? शी इज ड्रिंकिंग वॉटर ना. सुनीता मावशी, व्हॉट हॅपन? त्या बाईची मुलगी राहिली का? आधीच उशीर झालाय. स्टॉप द बस. माय सिस्टर अँड माय डॉटर, दे आर स्टिल ॲट द बस स्टॉप. हो, त्या बाईंची बहीण आणि मुलगी खालीच राहिल्यात. स्टॉप द बस. अहो बाई, जरा थांबा. काय झंझट आहे? स्वतःची मुलं सांभाळता येत नाहीत. सुनीता मावशी, व्हेअर इज युअर डॉटर? शी इज ॲट द बस स्टँड. शी इज ड्रिंकिंग वॉटर. बाप रे, आता सापडतील का त्या दोघी? विल शी फाइंड देम? सापडतील की, त्यात काय. बाई, शोधा तुमच्या लेकीला. सितू, सितू, कम हियर. दिनू, कॅन यू सी दॅट लिटिल गर्ल? हो, ते बघ. ती बाई तिकडून त्या मुलीला घेऊन येत आहे. द लिटिल गर्ल इज क्राईंग. शी इज स्कॅर्ड. सितू, सितू, डोंट क्राय. बस कंडक्टर, वी कॅन गो नाव. चला चला, आता लवकर गाडीत बसा. चला, निघालो एकदा. पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू, तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना? म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. या भागात आधी शिकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. दुसऱ्या माणसांना काय काय आवडतं याबद्दल बोलायला आज शिकूया. आम्ही अगदी हळू बोलू, तेव्हा लक्ष देऊन ऐका. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना? म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. व्हॉट डज युअर सिस्टर लाईक टू डू? She likes to sing. What does your father like to do? He likes to play cricket. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आधीच्या एका पाठात तुम्ही अशी प्रश्नोत्तरं केलीत. तुला काय करायला आवडतं? मला खेळायला आवडतं. म्हणजे इंग्रजीत प्रश्न असा, व्हॉट डू यू लाईक टू डू? आणि उत्तर, आय लाईक टू प्ले. आज आपण इतरांबद्दल हा प्रश्न विचारायला शिकू. तुझ्या आईला काय करायला आवडतं? तुझ्या भावाला काय करायला आवडतं? तुम्ही हे प्रश्न इंग्रजीत विचारा. माझ्या मागे सगळे एकत्र म्हणा. व्हॉट डज युअर मदर लाईक टू डू?
मग जर समजा तुमच्या आईला गायला आवडतं तर उत्तर असं असेल, माझ्या मागे म्हणा सगळे, शी लाइक्स टू सिंग. गुड. प्रश्न विचारायला आणि उत्तर द्यायला शिकलात ना. आता प्रश्न मी विचारीन, उत्तर वेगवेगळ्या मुलांनी द्यायचं. मी विचारलं, व्हॉट डज युअर मदर लाईक टू डू, तर मग आईला काय आवडतं करायला ते सांगायचं. शी लाइक्स टू रीड, शी लाइक्स टू सिंग असं उत्तर द्यायचं. पण प्रश्न नीट ऐकायचा हो. बहिणीबद्दल विचारते आहे का आईबद्दल, भावाबद्दल का वडिलांबद्दल, मग उत्तर द्यायचं. शी लाइक्स टू किंवा ही लाइक्स टू अशी वाक्याची सुरुवात करायची. चला, घंटा वाजली की टीचर एका मुलीला किंवा मुलाला उभं करतील. प्रश्न नीट ऐक आणि इंग्रजीत उत्तर दे. व्हॉट डज युअर मदर लाईक टू डू? शी लाइक्स टू अशी वाक्याची सुरुवात केलीस ना. गुड. आता दुसरं मूल. नीट ऐक आणि इंग्रजीत उत्तर दे. व्हॉट डज युअर ब्रदर लाइक टू डू? भावाला काय आवडतं ते सांगितलं का? गुड. ही लाइक्स टू वापरायला विसरू नका. ही लाइक्स टू कुक असं. चला, आता कोण उभं राहतंय? प्रश्न नीट ऐक आणि योग्य ते उत्तर दे. व्हॉट डज युअर फादर लाइक टू डू? ही लाइक्स टू अशी वाक्याची सुरुवात केली का? गुड. आता दुसरं कोणतरी. नीट ऐक हं आणि इंग्रजीत उत्तर दे. व्हॉट डज युअर सिस्टर लाइक टू डू? आता टीचर इतर मुलांनाही असे प्रश्न विचारतील. तुम्ही इंग्रजीत उत्तर द्या. आपल्या भावाबद्दल विचारलं आणि भाऊ नसला तर काय म्हणायचं? आय हॅव नो ब्रदर. गुड. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी. शिक्षक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या. 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका. 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात